पण तेवढ्यात अचानक अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली। विदर्भातही उत्तर महाराष्ट्रात काही असे जिल्हे आहेत जिथे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही, पण तेवढ्यात एक अशी तारीख जाहीर झाली आहे की त्यानंतर आता तारखेनंतर होतोय कायमचा बंद पाऊस होणार। जुलैमध्ये उशिरा सुरू झालेला पाऊस ऑगस्टमध्ये दमदार सुरू होता। त्यावेळेस लोकांना वाटलं खूप चांगला पाऊस होणार, सर्वत्र खुशी आणि आनंदाचे वातावरण पसरलेले होते। शेतकऱ्यांना वाटले आता सर्वत्र पाऊस पडत आहे, असाच पाऊस निरंतर पडत राहील। कारण जूनमध्ये अनेक बातम्या आल्या होत्या की दुष्काळ पडणार, एल निनो सक्रिय होणार, पण जेव्हा जुलैमध्ये पाऊस सुरू झाला, ऑगस्टमध्ये पाऊस कायम राहिला, तेव्हा लोक म्हणाले त्या सगळ्या बातम्या खोट्या होत्या। शेतकऱ्यांनी पेरण्या देखील करून टाकल्या होत्या, पण जून महिन्यात आलेल्या एल निनोच्या बातम्या खोट्या नव्हत्या, त्या फक्त आधी सांगण्यात आल्या होत्या, कारण त्याचा खरा परिणाम आता व्हायला सुरुवात झालेलं होतं। आता या तारखेपासून दिसणार आहे, कारण एक अति महत्त्वाची अशी बातमी समोर आली आहे ज्याने शेतकऱ्याची झोप उडणार। कारण की अरबी समुद्रामध्ये एक विचित्र घटना घडली, ज्यामध्ये आता तोच एल निनो राक्षस दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनोच्या रूपात सक्रिय झालेला आहे। त्याचा फटका महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे, कारण ही एक अशी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्या तारखेनंतर राज्यातला पाऊस पूर्णपणे बंद होते। त्या ज्या राज्यात शेतकऱ्यात पेरण्या सुरू झालेल्या आहेत त्यासाठी ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। पहा, खरं तर सुरुवातीला या बातमीवर कोणीच भरोसा ठेवला नव्हता, कारण की पाऊस सुरू झालेला आहे, आता कायम बंद होणार। सगळ्यांना वाटलं हे पीक आहे, लक्षात घ्या। सरकारने देखील या गोष्टीची तीव्रता लक्षात घेऊन विशेषतः शेतकऱ्यासाठी इशारा दिलाय की पाऊस पडत असेल तरी पाणी जपून वापरा, कारण की पाऊस आता बंद होते। शेतकऱ्यांना जर तुमच्याकडे जनावरे असतील, जनावरांसाठी चारा तयार करणार असेल तर अरबी समुद्रात एक फोटो सॅटेलाइटद्वारे काढला गेला आहे। आज पहाटे समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली आहे आणि ज्यामुळे जी प्रणाली सुरुवातीला वाटलं होतं की पाऊस वाढेल, पण आता घडलं उलटच। आता खरं उदाहरण द्यायचं तर रात्री तुम्ही पाहिलं असेल की नाशिकमध्ये, त्याचबरोबर इकडे तिकडे पाहिलं तर किनारपट्टीच्या भागामध्ये पुण्याच्या घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाल्याचं असल्याने सांगितलं गेलं। किनारपट्टीला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, पण फारसा पाऊस अजूनही तिथे पडलेला नाही। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। एल निनोमुळे आता पाऊस पुढे सरकलाय, त्यांनी सुरुवात केली। किनारपट्टीला सुरुवात झालेली आहे। पाऊस आता हळूहळू मराठवाड्याहून सरकून विदर्भाकडे जाऊन बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी जाणार आहे आणि ज्यामुळे महाराष्ट्राचा बराचसा भाग कोरडा राहणार आहे। ही परिस्थिती इतकी भयानक आहे की सरकारने ताबडतोब सॅटेलाइटचे फोटो बघितले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे। पहा, जूनमध्ये ज्या राक्षसाची चर्चा होती तो सुपर एल निनो पुन्हा सक्रिय झालेला आहे। त्याची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। एक तारीख ज्या तारखेपासून शेतकऱ्यांना मोठा धोका सांगितला गेलाय, एक अशी तारीख सांगितली की या तारखेपासून पाऊस गायब होतोय। त्यानुसार त्यातलं 7 जिल्हे आहे जिथे 100% फिक्स दुष्काळ पडणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। प्यायला देखील पाणी उरणार नाही, याचा फटका 5 कोटीपेक्षा लोकांना बसणार आहे। मग कोणते आहे ते 20 जिल्हे जिथे अतिशय तुरळक पाऊस, कोणते आहे ते 7 जिल्हे जिथे प्यायला देखील पाणी मिळणार नाही, कोणती आहे ती तारीख ज्या तारखेपासून महाराष्ट्राला पाऊस बंद होतोय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। मान्सून 2026 हा खूप चिंतेचा आणि अतिशय काळजीचा विषय बनलेला आहे। जेव्हा पावसाळा सुरू होते तेव्हा जून महिन्याचा तेव्हाच एल निनोच्या बातम्या येऊ लागल्या होत्या आणि इथे शेतकऱ्यात धडकी भरलेली होती। पण त्यानंतर जर बघितलं तर लोक म्हणाले होते सगळं खोटं आहे, पण अचानक 8 जुलैला पाऊस बंद झाला आणि त्यानंतर सगळ्यांची भेट्टी वाटू लागली। तर पहा, आता जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस झालेला होता आणि दमदार पाऊस कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई, सातारा, सांगली अक्षरशः हाकार उडाला होता। पण तेवढ्यात अमेरिकेची हवामान संस्था नवीन सॅटेलाइटने फोटो जारी करून थेट पंतप्रधानाला पाठवला आणि त्या माहितीनुसार 1950 नंतर 75 वर्षात जेवढी झाली नव्हती तेवढी बिकट परिस्थिती आता होणार आहे। अरबी समुद्राच्या पोटात झालेल्या बदलामुळे आता कोरडे वारे वाहू लागलेले आहे। भर पावसात महाराष्ट्राची झोप उडणार एक बातमी समोर आलेली आहे। जून महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर 25 तारखेपासून पाऊस सुरू झाला, त्यानंतर एल निनो धोका वर्तवला जात होता। लोक पाऊस सुरू झाल्यावर म्हणाले खोटा आहे। बातमीवाल्यांनी न्यूजसाठी, TRP साठी ही बातम्या पसरवलेल्या आहे। त्यांना वाटलं होतं लक्षात घ्या, एल निनो कुठेच गेला नव्हता, फक्त तो थांबला होता। आता आयोडी निगेटिव्ह झाला आणि ज्यामुळे सुपर एल निनो राक्षस आता तीव्रतेने फैलू लागलेला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी मोठा धोका आहे। एक तारीख जाहीर करण्यात आलेली आहे।
आता त्या तारखेनुसार तर 27 ते 29 ऑगस्ट लक्षात ठेवा. 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान ठिकाण थोडासा पाऊस पडणार. त्यानंतर 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाची दुहेरी फेरी तयार होईल आणि 4 सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा पाऊस मोठी उघडझेप घेऊ शकतो. तर असा अंदाज त्यांनी वर्तवण्यात आलेला आहे. आता तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय? तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती काय आहे? सध्या काय वातावरण निर्माण झालेलं आहे? ढगाळ वातावरण आहे का? पाऊस पडतोय की काय होते? नक्की कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव, पावसाची परिस्थिती नक्की लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.